पाहतात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न करून हे तसे स्वरूपाचे नाही, प्रयत्न हा राजकीय हेतून फायदा उचलण्याचा नक्कीच दिसतोय मला. हे जजमेंट काही सरकारने घेतलेला निर्णय नाही आहे. सरकारने बाजू तर मांडलेलीच आहे बाजूने. निर्णय सुप्रीम कोर्टाचा आहे. तर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर तुम्ही कोणाच्या विरुद्ध लढा उचलता, हा खरा प्रश्न आहे या ठिकाणी. सर, हिंदी में समाज सोशली इकॉनॉमिकली बॅकवर्ड आहे अशा पद्धतीची काही सूचना सरकारला अधिकाऱ्यांकडनं मिळाल्या. असे काल त्यांनी जे म्हणालं की द गायकवाड कमिशन हॅज फेल्ड टू एस्टॅब्लिश द बॅकवर्डनेस ऑफ द कम्युनिटी इन टर्म्स ऑफ म्हणजे एक्स्ट्राऑर्डिनरी सर्कमस्टेन्सेस कुठले प्रूव्ह करू शकलेलं नाही असं विधान त्याच्यामध्ये आहे. हां, तर एक्सेप्शनल अँड एक्स्ट्राऑर्डिनरी सर्कमस्टेन्सेस हा विषय काल आलेलाच आहे. त्यामुळे आता या सगळ्या म्हणून सांगतो की आता जजमेंट 550 पानाचं जजमेंट आहे. त्या जजमेंटवर प्रत्येक ठिकाणी काय कायदेशीर मुद्दे आता समोर येतात त्यात बरंचसं अवलंबून राहणार आहे. पण शेवटी आजच्या जजमेंटप्रमाणे तर आता हे केंद्राच्या अखत्यारीत गेलेलं आहे आणि केंद्राचा मागास आयोग आहे, त्यांनी या विषयावर शिफारस करायची आहे आणि मग शेवटी राष्ट्रपतींकडे जायचं. आता असा रूट त्यांनी सजेस्ट केलेला आहे असं माझं मत आहे. त्यांनी जे कमिशन तयार करणार किंवा सुप्रीम कोर्ट असं आहे की मी असं आहे की कोर्टाचे जे ऑब्झर्वेशन्स आहेत त्याची काय पार्श्वभूमी आहे समजून घ्यावं लागेल. एकदम कुठल्या निष्कर्षास मी पोचत नाही याकरता की गायकवाड कमिशनच्यावरच त्यांनी प्रश्नचिन्ह सुप्रीम कोर्टाने उपस्थित केलेलं आहे. त्यामुळे गायकवाड कमिशन का आम्ही नेमलं नव्हतं, मागील सरकारच्या काळातच नेमला गेलं होतं आणि फडणवीसांनी सांगितलं की माझा कायदा फुलप्रूफ आहे, सगळ्या कायद्याच्या चौकटीमध्ये टिकणारा आहे. हे त्यांचं स्टेटमेंट ऑन द फ्लोर ऑफ द हाऊसने बाहेरसुद्धा. आमचं म्हणणं की बाबा हे फुलप्रूफ होतं तर मग कुठे चुकलं हा प्रश्न, कारण सुप्रीम कोर्टाने ह्याच्या विरुद्ध निकाल दिला असल्यामुळे कुठेतरी काही लॅक्यून राहिला का हा त्यातला विषय आहे. 102वी घटना दुरुस्तीनंतर आपल्याला अधिकार राहिले नाही तरी सुद्धा हा कायदा केला गेला. त्यावेळेला फडणवीसांना किंवा भाजप सरकारला माहीत होतं का की घटना दुरुस्ती झालेली आहे, आपल्याला अधिकार नाही, तरी हा त्यांनी कायदा रेटला? असं आहे की इग्नोरन्स माहीत नाही, न पाहताच काही रेटून न्यायचा प्रयत्न केला, किंबहुना मग राजकीय खेळी होती का, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही निर्णय झाले का, असाही विषय होता. प्रश्न असा आहे की आपल्या ह्या आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे मागणी होते. दुसरीकडे आता जिल्ह्यामधनं मराठा आंदोलक जे आहेत त्या आंदोलनाला सुरुवात करणार असा इशारा आला आहे. तर तिसरीकडे नितेश राणे यांनी असं म्हटलं आता करोनाची तिसरी लाट नाही तर मराठा आंदोलनाची लाट आहे. ही राजकीय विधानं आहेत, विरोधी पक्षांनी केलेली विधानं आहेत, त्यामुळे मी याला जास्त महत्त्व देत नाही. जे काम मी केलेलं ते प्रामाणिकपणे केलं आणि करत राहीन आणि त्यांना माझा राजीनामा मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कुठलाही नैतिक अधिकार लागत नाही, त्यांना नाही आहे, कारण की त्यांच्या काळामध्ये घेतलेले निर्णयामुळे ही प्रसंग आज उद्भवलेला आहे. हा विषय कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे, हा विषय सेक्शन 144चा विषय आहे, हा विषय लॉकडाऊनशी निगडीत आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या महाराष्ट्रात मोर्चे निघायचे वगैरे, पण तो आजचे निर्बंध एका वेगळ्या म्हणून मी म्हणालो की याचा फायदा म्हणजे बंगालमध्ये, आसाममध्ये, इतर केरळामध्ये निवडणुकीच्या वेळेस जे काही प्रचंड गर्दीसाठी आणि ज्याला सुप्रीम कोर्टाने खूप तामिळनाडूमध्ये आक्षेप व्यक्त केले होते ते तरी किमान त्याचं लक्षात ठेवा. आज लोक मरत आहेत, तिथे संसर्ग होऊ नये म्हणून सोशल डिस्टन्सिंगच्या गोष्टी आपण करतो आहे आणि दुसरीकडे राजकीय फायदा उचलण्याकरता आम्ही जर करतो आहे. हा लढा हा एकमेकांशी नाही आहे. तर हा सगळा विषय जो आहे तो कायदेशीर विषय आहे आणि कायदेशीर विषयासाठी आंदोलन कोणावर करणार तुम्ही, विषय असा आहे. आंदोलन करायचं म्हणजे राजकीयच तुमचं भूमिका आहे. त्यापेक्षा जजमेंट वाचा आणि काय घडलं जजमेंट दुसऱ्यावर तुम्ही विषय टाकण्यापेक्षा तो एकदा तुम्ही स्वतःचं आत्मपरीक्षण करावं अशी माझी अपेक्षा आहे आपल्याकडून. सर नाहीच आहे ना. आता EWS हा एकच मार्ग आपल्यासमोर आहे. जोपर्यंत ह्याच्यावर निर्णय होत नाही तोपर्यंत SEBCच्या ऐवजी EWS इकॉनॉमिकल विकर सेक्शन आहे, तो आपल्याजवळ मार्ग आज ओपनच आहे, जो केंद्राने कायदाच केलेला आहे. सर जो विरोधकांकडनं कायम आरोप केला जातो की या सगळ्या सेन्सिटिव्ह विषयामध्ये चर्चेला बोलवलं जात नाही. आता याच्या बाबतीत पुढील जे काही पावलं असतील त्यामध्ये सर्वपक्षीय बोलवणं आता मुख्यमंत्र्यांशी याविषयी चर्चा करावी लागेल. पहिल्यांदा या जजमेंटमधून काय निघतं आहे बाहेर, डिटेल्स, कायदेशीर लीगल मुद्दे काय आहेत हे सगळे बारकाईने पाहावे लागतील. म्हणजे जजमेंट हे 550 पाने असल्यामुळे त्याला भरपूर त्याच्यामध्ये बारकाईने त्याचे इम्प्लिकेशन्स काय आहेत, काय परिणाम आहेत, काय मार्ग आपल्याकडे उपलब्ध आहेत, कायदेशीर काय मत आहे, हे सगळं एक्झामिन केल्यानंतरच पुढे जावं लागेल ना. उगाच त्याच्यामध्ये काही बोलण्यापेक्षा जे प्राथमिक कालचं जजमेंट आहे ते फार त्रोटक किंवा माहिती जेवढी आहे ती फार कमी आलेली आहे. डिटेल जजमेंटमध्ये बऱ्याचशा गोष्टी आता समोर आलेल्या आहेत. ते सुद्धा मी त्याच्यासुद्धा तुम्हाला मी निश्चितच मीडियाशी बोलून संवाद साधेल.
परंतु त्या जजमेंटमधले जे विषय आहेत ते हाताळूनच मग पुढे याच्या बाबतीमध्ये काही वाच्यता करता येईल. चव्हाण तुम्ही आत्ता पहिल्यांदा मला राजकारणात जायचं नाही, आम्ही सर्व एकत्र आहोत. मी सर्व सहकारी मित्रांना सांगेन, हा कुठल्या एका पक्षाचा किंवा सरकारपुरती विषय मर्यादित नाही. मुख्यमंत्री म्हणाले हा काही आपसातली लढाई आपली नाही आहे, हा लढा आपला न्यायालयीन लढा आहे आणि न्यायालयीन लढाईमध्ये आपण सर्वांनी एकत्र येऊन हा विषय समोपचाराने अजूनही पुढे न्यायची आमची तयारी आहे. तसं अपील मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. कृपया राजकीय फायद्याकरता चुकीची विधानं आपण करू नका, अशी माझी आपल्याला विनंती आहे. आणि 50%पेक्षा जास्त मर्यादा उलटून गेल्यासंदर्भातले जे सुद्धा आक्षेप त्याने नोंदवलेले आहेत, तो म्हणजे इंदिरा साहनी प्रकरणाच्या संदर्भामध्ये मागासलेपण हा जो विषय आहे, तो विषय आपण नेमलेला आयोग होता आणि त्या आयोगाच्या माध्यमातून तो विषय आल्यामुळे तो कदाचित चुकीचा आहे का, असाही नवीन प्रश्न आता यासमोर निर्माण झालेला आहे. त्यामुळे दोन्ही प्रश्न, आमचं म्हणणं एवढंच आहे की दोन्ही प्रश्न आता नव्याने या गोष्टीकडे केंद्र सरकारकडे जाऊन, मागास आयोग केंद्राचा जो मागास आहे त्यांच्यासमोर जाऊन आपल्याला या प्रश्नाला राष्ट्रपतीकडे नेण्यासंदर्भातली जी पुढची प्रक्रिया आहे ती पार पाडायची आहे. खुद्द आम्ही ह्या सगळ्या लवकरच मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक आम्ही 1 दिवसात घेणार आहोत. त्या बैठकी जजमेंट जवळपास 550 पानाचं हे जजमेंट हे कालच संध्याकाळी प्राप्त झालेलं आहे. त्याच्यामधले जे काही मुद्दे उपस्थित केले न्यायालयाने, पण मला हे सांगितलं पाहिजे की न्यायालयाने सुद्धा राज्य शासनाने ज्या पद्धतीने बाजू मांडलेली आहे त्याचीसुद्धा प्रशंसा ही राज्य शासनाची न्यायालयाने केलेली आहे. त्यामुळे कुठे काही संवाद नव्हता, समन्वय नव्हता, व्यवस्थित बाजू मांडल्या गेली नाही. हे मुद्दे अतिशय चुकीचे, खोडसाळ आहेत आणि केवळ राजकीय फायदा उचलण्याकरता केलेली काही विधानं आहेत, ज्याला मी फार गांभीर्याने घेत नाही, कारण वस्तुस्थिती तशी नाही आहे, सर्व लोकांना माहिती आहे. महाराष्ट्राला हा विषय समजलेला आहे, सकल महाराष्ट्र समाजाला हा विषय अवगत आहे, काय प्रयत्न झाले सर्वांना माहिती आहे, सर्व वकिलांना माहिती आहे. आणि म्हणून 1-2 दिवसामध्ये या सगळ्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक घेऊन पुढची दिशा जी आहे, हा लढा मी म्हणल्याप्रमाणे संपलेला नाही, पुढची दिशा त्या अनुषंगाने ठरवण्याच्या बाबतीमध्ये कायदेशीर मुद्दे डोळ्यासमोर ठेवून पुढची पावलं की मराठा समाजाला त्यात मदत करण्याच्या संदर्भामध्ये आम्ही करणार आहोत. राज्य शासनाने या अगोदर ज्या विविध योजना आहेत, औरंगाबाद आणि बीड येथे पहिल्यांदा मोर्चा सुरू होतोय. जसं महाराष्ट्रामध्ये यापूर्वी मोर्चेच काढले गेले होते, तशी मोर्चा काढण्याची घोषणा आज बीडमध्ये होती. तर या मोर्चा सध्याचं करून ती या सगळ्या पार्श्वभूमीवर आता राजकीय आरोप प्रत्यारोप दिसत आहेत, पण याच्याबाबतचा निकाल कुठंच अंतिम होताना दिसत नाही. आणि आपण जो सांगताय की मागासवर्गीय आयोगाकडे जाऊन केंद्रातलं जायचं, यापूर्वी वेगवेगळ्या राज्यांनी केंद्रातल्या मागासवर्गीय आयोगाकडे भूमिका मांडली, पण ती रिजेक्ट केली गेलेली आहे. ते आपल्याला शिफारस करण्याचा अधिकार आहे. आता सुप्रीम कोर्टानेच जजमेंट दिलं असल्यामुळे आता हे नवीन जजमेंट कालच आलेलं आहे हे, त्यामुळे हा जो मार्ग त्यांनी सांगितलेला आहे की कुठल्याही राज्याला, कुठल्याही सामाजिक घटकाला मागासलेपण असल्याचा निर्णय घेण्याचा अधिकार राहिलेला नाही. तो अधिकार आता केंद्राकडे आहे. केंद्राकडे तुम्ही पाठवू शकता. केंद्रीय मागासवर्ग आयोग जो आहे तो ह्याच्यामध्ये निर्णय घेईल आणि तो अंतिमरित्या राष्ट्रपतीच्या मान्यतेकरते जाईल, अशी त्यांनीच काल सुचवलेला सगळा जजमेंटचा भाग आहे. त्यामुळे राज्याला अधिकारच राहिलेले नाही, ते स्पष्ट आहे. परंतु पार्लमेंटरी कमिटी एक म्हणते, सुप्रीम कोर्ट एक वेगळं जजमेंट देतं आणि अशा सगळ्या पार्श्वभूमीवर मग आता शेवटी सुप्रीम कोर्टा जजमेंटवर मी काही टिप्पणी करू शकत नाही. इट इज द लॉ ऑफ द लँड. त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा निर्णय झाला असताना तो फॉलो करणं, किंबहुना मग आता पार्लमेंटने निर्णय घ्यावा. माझं म्हणणं आहे की पार्लमेंटने निर्णय घ्यावा आणि राज्याचे अधिकार अबाधित ठेवण्याच्या बाबतीमध्ये ते निर्णय घ्यावा ना. पार्लमेंट सेशन सुरू होईल, राज्याचे अधिकार अबाधित ठेवायचे असतील तर राज्याच्या जे फेडरल स्ट्रक्चर या देशाचं आहे ते लक्षात घेऊन राज्याचे अधिकार, केंद्राचे अधिकार, राज्यात ते तुम्ही म्हणला, तुमच्या मंत्र्यांनी घोषणा केली होती त्यांच्या वेळेस की राज्याचे अधिकार आम्ही काढून घेत नाही. ज्यावेळेस 102वी घटना दुरुस्त झाली त्यावेळेस हा प्रश्न विचारला गेला होता आणि त्यांनी सांगितलं राज्याचे अधिकार अबाधित आहे. सुप्रीम कोर्टाने वेगळंच म्हटलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला हे करून घ्यायचं असेल तर अजून राज्याचे अधिकार तुम्ही साबित ठेवा आणि राज्याकडे पाठवा पुन्हा, तरी आम्हाला आमची हरकत नाही.